तहान लागते तसं माणूस पाणी पितं. तशीच एक नड असते माणसाची, ज्याला नड लागत ना त्याची नड भागत चालावा. कारण की प्रत्येकाला अडचणी येतात आणि ज्यावेळेस तुमचं मन बदलन हे माघारी देतो का नाही आणि ह्याचंच काही खरं नाही तर आपलं काय चांगलं होणार आहे. अरे बाबांनो, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही समोरच्याची नड भागिता ना, आज एखाद्याला जर पुण्य केलं, पाणी पाजलं, तर देव तुम्हाला मदत करतो, पुण्य करतं. तसंच एक एखाद्याची नड भागल्यानंतर वरचा बघणारा असतो, आपल्याला त्रास कमी करणारा. त्यांनी नाही दिले तरी तुम्हाला त्याचे डबल भेटतील, पण तुमचे चांगले चांगले कामं होत चालतील. पण तुम्ही समोरच्याला असून सुद्धा देत नाहीत ना, ते स्वार्थी म्हणायचं. ज्यावेळेस वरचा देव परत त्याला खाली खाली उतरीत राहतो टप्प्याटप्प्याने, कारण की त्याला गर्व आलेला असतो पैशाचा. मग तो गर्व वरचा उतरीत असतो. अरे जेवढं होतंय तेवढं हे आपलं काहीच नाही या जगात, मदत करीत चला. देव तुम्हाला बरोबर सगळं, तुमचे किती अडचण असू दे तुम्हाला तिथे उभा राहणार. ज्यावेळेस तुम्ही मदत करायच्याच तुमचा हात पुढं नाही, तर तुम्ही फार वर किती मोठे व्हा, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने खाली होणार. कारण की देव म्हणतो, अरे एवढं दिलं तरी तुला पुराणा. तो कुणाला जर ते पैसे देतो कशामुळे, देव आपल्याला मोठं करतो कशामुळं? तुम्ही कुणाला तरी दान करावा, कुणाला तरी अडचणीस टायमाला उभा राहावा, त्याच्यामुळे तुम्हाला देव मोठं करतो. पण ह्या गोष्टी तुम्ही विसरलेल्या असतात. तुम्ही नाही वडला बघत, कधी नाही वडिलाला एखादा फोन करत, तुमच्या गर्वात तुम्ही चाललेले असतात. त्याच्यामुळे देवाने तुम्हाला एक एक पायरी खाली घेतलेलं असतं. आज माणूस म्हणतो एवढा मोठा झाला आणि तो आज किती गरीब झाला. कशामुळे झाला त्यांनी विचार नाही केला. तुमचा गर्व तुम्हाला नाडला. अरे कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका. अडचणीला उभा राहा, किती मोठे व्हा, पण गर्व कधीच करू नका. तुम्ही सहकार्य करायचं मन चांगलं ठेवा. कुणाला अडचणी असेल तिथे उभं राहायचं मन ठेवा. देव त्यावेळेस तुम्हाला आहे ना, किती अडचणीत असून द्या, तुम्हाला देव तुमच्यापाशी येणार. कुठल्या रूपात येईन सांगता येणार नाही. जय श्रीराम, जय भगवान. आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे कायमचा असावा, त्याच्यामुळे सेवा करा. आई वडिलांना विसरू नका.